काय समजतात ते अलकनंदा मॅडम स्वतःला? साहेबांनी मला त्यांची मुलगी म्हणून नाकारलं, माझ्या अस्तित्वावर बोट ठेवलंय आणि आनंद होतोय यांना. आणि ह्याचा अर्थ एकच आहे, नक्की या बाईनेच काहीतरी कारस्थान केलं. मला कळतच नाहीये नक्की असं काय विष पेरलंय साहेबांच्या मनात माझ्या आईबद्दल हिने. काय करू मी? प्रश्नांची उत्तरं शोधूनही मला सापडत नाहीये. अलकनंदा मॅडम, तुम्ही म्हणाला होतात ना मला माझं मूळ शोधूनही सापडणार नाही. आता बघाच, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं घरच्यांकडनं मिळणार नाहीत हे तर आता स्पष्टच आहे. त्यामुळे आता एकच मार्ग, शिरीष घाणेकर. काय चाललंय? दिवस रात्र काम 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 करत असतात, पण घरात काय चाललं त्याकडे लक्ष नाहीये तुमचं. हे बघ अपर्णा, तू प्लीज शांत हो. काय झालं? काय बोलायचंय? नंदाक्कांनी जो छळ लावला ना श्रावणीचा, त्याबद्दल बोलतेय मी. तू पापाचं फळ आहेस हे तुझ्या वडिलांनी सांगितलं ना, हे कायम लक्षात ठेव. स्वतःचं मूळ शोधायला जाशील ना तर संपशील. अपर्णा प्लीज, हे बघ. नाही हा, आता नाही. तुम्हाला माहिती आहे नंदा का श्रावणीला काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाही, तुला तुझं सत्य कधीच कळणार नाही. ती कोण आहे, तिचा बाप कोण आहे, तिच्या आईचं काय झालं याबद्दल तिला कधीच कधीच कळणार नाही. हे बघ, काय तू या सगळ्यात नको पडूस. का नको पडू? तुम्हाला राज्यात काय चाललंय ते माहितीये, कारखान्यात काय चाललंय तेही माहितीये, पण घरात काय चाललंय ते का माहिती नाहीये. हे बघा, तुम्हाला जर सगळं माहितीये तर तुम्ही तोंड बंद करून का बसलाय? श्रावणीला तिचं सत्य सांगा. नाही अपर्णा, मला सगळं माहित असलं तरी मी नाही बोलू शकत. हे मी तुला आधीच सांगितलंय. का पण? का ते तुला माहितीये. आलं लक्षात. नंदाकाला घाबरताय ना? बोला ना, नंदाकाला घाबरताय म्हणून? हो हो, घाबरतो मी त्या बाईला. जी बाई स्वतःच्या वडिलांना, स्वतःच्या मोठ्या भावाला संपवण्याचा कट रचू शकते ना, तिच्यासाठी तिचा हा लहान भाऊ म्हणजे क्षुल्लक खेळ आहे ग. मला तिची सावलीही नको आहे आपल्यावर, म्हणून मी या सगळ्यातून बाहेर आहे. आपण असं किती दिवस त्या बाईला घाबरून राहायचंय? हो, आपण नंदाक्काला घाबरून राहायचंय, कारण ती किती डेंजर बाई आहे ना ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. ती कोणत्याही थराला जाऊ शकते. याआधी पण तिने किती भयंकर प्रकार केले. त्यामुळे मला या सगळ्यात पडायचं नाहीये. आपल्या संसारात मला त्या गोष्टी घडायला नको आहेत. आपल्या मागे आपली पिऊ आहे ग. तिला चुकून उद्या काही झालं तर काय करणार आहोत आपण? जगू शकणार आहोत? तुला काही झालं, मला काही झालं तर आपल्या मागे आपल्या पिऊचं काय होईल? तिच्याकडे कोण बघेल? आपल्यामुळे तिला त्रास व्हायला नको आहे मला, आणि म्हणून मी अहो पण कधी ना कधी तर बोलावंच लागेल ना. नाही अपर्णा, मी नाही बोलणार. आणि बघ प्लीज प्लीज, आज होळीच्या दिवशी मला आपल्यातही वाद नको आहेत. काही वर्षांपूर्वी होळीच्याच दिवशी मी या घराचं घरपण संपलेलं पाहिलं आहे, जे मी तुलाही सांगितलंय. तुझ्या लक्षात नसेल ते, पण मी नाही विसरू शकत ते. म्हणून प्लीज प्लीज या सगळ्यातून बाहेर राहा तू. या घरात ना होळी पेटवली गेली आहे, ना रंग खेळले गेले आहेत. त्यामुळे ही झाकलेली मूठ उघडायचा प्रयत्न नको करूस. आणि त्या दिवशी होळीला नेमकं काय घडलं होतं हे तू कोणालाही सांगितलंस ना तर तर काय? तू माझं मेलेलं तोंड बघशील. काय करू मी? श्रावणीला सत्य कसं सांगू? श्रावणी ताई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. पिऊ नंतर बोलूया का? प्लीज प्लीज ऐक ना प्लीज. हे बघ, माझा ना खरंच मूड नाही, आपण बोलू ना नंतर. अगं श्रावणी ताई, पण मला तुझ्याबद्दलच बोलायचंय. प्लीज ऐक ना ग. माझ्याबद्दल काय? बाबा असं म्हणत होते की अशी एक गोष्ट आहे जी कोणालाच कळता कामा नये, आणि तुला तर नाहीच नाही. काका म्हणत होता की मला कळतं कामा नाही. इकडे बस बस, सांग मला काय. हो पण थांब थांब, मी दार लावते. सांग काय. बाबा आणि आई असं म्हणत होते की खूप वर्षांपूर्वी होळीच्याच दिवशी
आपल्या घरात असं काहीतरी घडलं होतं ज्यानंतर आपल्या घरातलं घरपणच संपलं आणि त्यानंतर आपण कधीच होळी खेळलो नाही, कधीच. पण पिहू, घडलं काय होतं ते सांग. ते मला नाही माहिती, कारण त्या विषयाबद्दल ते दोघं काय बोललंच नाहीत. आता काय झालं होतं ते कसं कळेल मला? नो आयडिया. पण ताई, मी तुला हे सांगून टेन्शन नाही दिलं ना? नाही नाही, अजिबात टेन्शन नाही दिलंस. उलट थँक्यू, तू मला हे सांगितलंस. आता मला माझी उत्तरं मिळवण्याचा काहीतरी मार्ग नक्की सापडेल. पण ताई, मी तुला हे सांगितलंय हे कोणाला सांगू नकोस हा. प्रॉमिस, कोणालाच नाही सांगणार. मी येते. बरं. असं काय घडलं असेल होळीच्या दिवशी? काकाला विचारलं तर तो नक्की मला काही सांगणार नाही. हे सत्य फक्त मला एकच व्यक्ती सांगू शकते आणि ती व्यक्ती म्हणजे साहेब. पण कसं? पण यासाठी कोणाची तरी मदत लागेल मला. कोणाची? शुभू. आई आलास बाळा? होय. का रे, लय थकलेला दिसतोस. लयच धावपळ चालली आहे का? अगं काय नाही, चालायचंच. बर, मी पाणी आणते, हातपाय धुवून घे आणि जेवायला बी वाढते. हो. हा मॅडम, बोला की. हॅलो शुभू, मला खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं तुझ्याशी. तू आता लगेच मला भेटशील? महत्वाचं काम आहे काय? हो, खूप महत्वाचं आहे शुभू. ठीक आहे, येतो मी. आई, श्रावणी मॅडमांना भेटायला जायला पाहिजे मला. हा? बर, जेवून जा. आई नाही, जायला पाहिजे, फोन आलता ना. अरे असं कसं? आत्ताच तर आलायस ना, मग जेवून जा की. आई, श्रावणी मॅडमांचं काम आहे, जायला पाहिजे. हा, चल निघतो मी, येतो लगेच. काय चाललंय ह्याचं? उपाशीच वणवण करायला लागलाय. मॅडम, बोला की, काय काम आहे? शुभू, आता मी तुला जो प्रश्न विचारणार आहे ना, त्याचं खूप विचार करून उत्तर दे. होय मॅडम, बोला की. तुला जर माझ्यामध्ये आणि तुझ्या साहेबांमध्ये एकाला निवडायचं झालं तर कोणाला निवडशील?